नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी पवन करवर आणि लक्ष्मण हाके साहेब यांचा एक कट्टर समर्थक आणि ओबीसी समाजावर प्रेम असणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता. गेली 2 ते 3 दिवस झालं जे मीडियावर चालतंय, अजितदादाचे जे 2 बाणगोळ सोडलेत, अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण, जे एकदम खालच्या पातळीवर जाऊन ओबीसी समाज संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके साहेब यांच्यावर जे बोलतायत, मला त्यांना एकच सांगायचंय, तुमची अवकात सुद्धा नाही लक्ष्मण हाके सरांवर बोलण्याची. तुम्ही कुत्र्याच्या पलीकडे हात झाले, तुमचे कुत्र्याच्या पलीकडे. काय प्रश्न विचारला होता साहेबांनी हे सुद्धा तुम्हाला समजत नाही. लक्ष्मण हाके साहेबांनी अजितदादा यांना असा प्रश्न विचारला की 60% ओबीसी समाज असताना तुम्ही ओबीसी समाजासाठी 1% बजेट देताय. जी गेली ओबीसी विजयंतीची जी 8 महामंडळ आहेत यांचा निधी कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्यांचं उत्तर द्यायचं सोडून मिटकरी साहेब तुम्ही काय बोलताय, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय असं मला वाटतंय. मला सांगा, असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही काय विचारलं? हाके साहेबांची गाडी कुठून आली, हाके साहेबाकडे पैसा कुठून आला, हाके साहेबाला इलेक्शन मध्ये एवढे मतं पडली, तेवढे मतं पडली, म्हणजे तुम्ही ओबीसी समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम तुम्ही करताय. मला तुम्हाला एक सांगायचंय, लक्ष्मण साहेब यांना तुम्ही गाडीच काय सांगताय, फॉर्च्युनरच काय सांगताय. ओबीसी समाज एवढा मोठा आहे आणि एवढा ताकदवार आहे की येणाऱ्या काळात त्याला हेलिकॉप्टरनं सुद्धा फिरवेल. तुम्ही आमच्या नेत्याचे माप काढू नका. तुम्हाला जी जिम्मेदारी दिली भुकायची ते तुम्ही अगदी बरोबर आणि तंत करताय. मला सूरज चव्हाण साहेबाला पण एक सांगायचंय, चव्हाण साहेब तुम्ही ह्या मिटकरीच्या नादाला लागून ओबीसी समाजामध्ये जी तुमची प्रतिमा आहे ती मलिन करून घेऊ नका. मिटकरी हा माणूस डोक्यावर परिणाम झाला, त्याच्या डोक्यावर नाही त्या पद्धतीने हाके साहेबाला बोलायला. येणाऱ्या काळात ओबीसी समाज त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ओबीसी समाजाला मिटकरी साहेब तुमच्या ज्या गोष्टी ह्या लागल्यात, गेली 4 ते 5 वर्षापासून लक्ष्मण हाके साहेब हे ओबीसी समाजासाठी अहोरात्र फिरतात आणि त्या व्यक्तीवर तुम्ही एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हा म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचंय, याच्यानंतर पुढे जर तुम्ही अशा काही कोणत्या आरेरावीची भाषा लक्ष्मण हाके साहेबांसोबत केली, तुम्ही जिथं असाल तिथं येऊन तुमच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही. ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. एवढ्यावर जर तुम्ही समजलात तर ठीक आहे, नसाल तर ओबीसी समाज आणि लक्ष्मण हाके साहेबांचे कार्यकर्ते नुसते बोलत नाहीत तर करून सुद्धा दाखवतात. ह्याचं उदाहरण तुम्हाला येत्या काही दिवसातच कळून जाईल. आणि आमच्या नेत्याला काय सांगताय तुम्ही, रोडवर फिरू देणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. लक्ष्मण साहेब यांना रोडवर न फिरू देणारा अजून मर्द पैदा व्हायचा राहिलाय. आणि मला तुमच्यावर, तुमच्या बुद्धीवर क्यू येते, क्यू. मिटकरी साहेब तुम्ही ओबीसी समाजातून येतायत, तुम्ही ओबीसी समाजासाठी काय केलं हे जर समाजाला सांगितलं तर जोड्यानं मारताल तुम्हाला. समाजाच्या नावावर आमदारकी घेतली, समाजाच्या नावावर तुम्ही जोगवा मागत फिरताय. तुम्हाला अजितदादानं ओबीसी समाजाचे आहेत म्हणून तुम्हाला आमदारकी दिली. तुम्ही काय केलं समाजासाठी असं एक योगदान सांगा जे तुम्ही समाजासाठी केले.
अजितदादाचे पाय चाटण्याशिवाय तुम्ही दुसरं कोणतं काम केलं नाही. मला तुम्हाला परत परत एकच सांगायचंय, याच्यानंतर जर तुम्ही लक्ष्मण हाके साहेबावर जर एकदम खालच्या पातळीची टीका जर केली तर तुमच्या तोंडाला काळ लावून फिरल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.